बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर. सोलापूर शहराच्या जवळील नॅशनल हायवे रोडवर रात्री 1 ते 2:30 सुमारास मध्यरात्री 10 ते 12 जण बेकायदेशीरपणे जमाव जमवून कायदेशीर असणाऱ्या महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम 1976 2015 मध्ये सुधारित अंतर्गत म्हशी हे अनुसूचित प्राणी आहे. म्हशी वाहतूक करणाऱ्या गाडीचा पाठलाग करून ड्रायव्हरला मारहाण करून पैसे मोबाईल काढून घेऊन बेकायदेशीररित्या समाजामध्ये वादा व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करतायत. पैसे नाही दिल्यास डायल 112 नंबरला डायल करून पोलिसांना बोलवण्याची धमकी देत आहेत. मुस्लिम समाजाचा धार्मिक सण बकरी ईद काही दिवसात येतोय. या पार्श्वभूमीवर राज्यात शेळ्या, मेंढ्या, म्हशींची वाहतूक बलिदानासाठी मोठ्या प्रमाणावर होतीये. परंतु आगामी धार्मिक सणाच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. म्हणूनच आपण आपल्या विभागातील सर्व पोलीस अधिकारी, ठाणे, चौक्या व झोनल स्तरांवर योग्य सूचना देण्यात याव्यात. कायदेशीर परवानगी असलेल्या जनावरांचा खरेदी विक्रीचा व्यवहार वाहतूक करताना बेकायदेशीर त्रास देऊ नये, असे कायद्याचा गैरवापर करणाऱ्या गोरक्षकांवर कारवाई करण्यात यावी ही विनंती. तरी आपण या निवेदनाचा गांभीर्यपूर्वकरित्या विचार करावा असा आशय असं निवेदन देण्यात आलंय. या प्रसंगी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना निवेदन देताना भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतिकुमार नागटिळक, भीमशक्ती संघटनेचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट रियाज शेख, जावेद विजापुरे, अजहर शेख, दत्ता शिंदे, अभिक क्षीरसागर आदी उपस्थित होते. आज आम्ही भीमसैनिक सामाजिक संघटनेच्या वतीने माननीय पोलीस आयुक्त साहेब यांना अत्यंत महत्त्वाच्या विषयावर निवेदन देण्यात आले आहे की सोलापूर शहरामध्ये बकरी ईद निमित्त जे सणानिमित्त जे गुरं वाहत असतात, त्यामुळे म्हशी आहेत, बकरी आहेत, अशा प्रकारचे ह्याला निर्बंध लावण्यासाठी सरकारनं प्रयत्न केला होता. त्याला आम्ही सरकारला विरोध म्हणून आम्ही आज पोलीस आयुक्तांना विनंती केली की बाबा गौरक्षकाच्या नावाखाली या ठिकाणी मुस्लिम समाजातील लोकांना सर्व टार्गेट करून त्यांना रात्री बेरात्री 10 ते 15-20 जण जमवून त्यांना गाड्या अडवून त्यांच्या म्हशी वाहतुकीचे अडवून त्यांना मानसिक त्रास व आर्थिक त्रास करत आहेत. असं न होता त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही पोलीस आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. तरी पोलीस आयुक्त साहेबांनी या निवेदनाचा आपण गांभीर्याने विचार करावा असं त्यांना विनंती बी केलेल्या आहेत. तर त्यांनी या निवेदनाचा विचार करून कारवाई करू असं आम्हाला शब्द दिलेले आहेत. तरी भविष्यामध्ये काळामध्ये आम्हाला मुस्लिम समाजाबद्दल आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल याची नोंद घेण्यात यावी. जैसा कि आज भीमसैनिक के जानिब से हमारे सीपी साहब को निवेदन दिए है, बकरीद ईद 7, 8, 9 तारीख को जो ईद है, इस सिलसिले में गवर्नमेंट ने जो शासन ने जो कौन सा जानवर काटना क्या काटना इस बारे में परमिशन दिए हुए हैं, पर भी गौरक्षण के नाम पे कुछ जगह रुक के कुछ लड़के रुक के जो तकलीफ़ दे रहे हैं, तो मारहान कर रहे हैं. तो सीपी साहब को अभी हमें सभी बताए, बोलने के बाद सीपी साहब ने कोई भी रहने दो, उसके ऊपर तुम कायदे से कायदा हाथ में मत लो, जो भी बेकायदे से जो कर रहा है उसका हम इसके ऊपर गुनाह दाखिल करेंगे, उसका कार्रवाई करेंगे बोल के हम कॉन्स्टिट्यूशन से मैं पुलिस आयुक्त सीपी साहब का मैं हमारे भीमसैनिक के जानिब से मैं शुक्रिया अदा करता हूँ कि इसके ऊपर ज़्यादा ध्यान दे के तुम कार्रवाई करो. आज रोजी भीमसैनिक सामाजिक संघटनेतर्फे आम्ही पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलं होतं. सदर निवेदनात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976 खाली जे काही अनुसूचित जनावर आहेत म्हणजे म्हशी, त्या बकरीद असल्या कारणाने जी काही शासनाने जे जनावरांना परवानगी दिलेली आहे त्याची वाहतूक करतानासुद्धा गोरक्षकाच्या नावाखाली 10-12 मुलांची घोळतोय. शहराच्या रस्त्यावर किंवा जे राष्ट्रीय महामार्ग आहेत त्या रस्त्यावर थांबून गाड्या अडवून ड्रायव्हरना मारहाण करत आहेत, पैसे उकळत आहेत. ह्याचा त्रास पूर्ण जो जनावरे खरेदी विक्री करणारा जो समाज आहे, जे व्यापारी आहेत त्यांना होतो आहे. याबाबत आम्ही मान्य आयुक्त साहेबांना तक्रार दिलेली आहे. जे काही शासनाने परवानगी दिलेली जनावरं आहेत त्याची वाहतूक करण्यासाठी कुठेही त्रास होऊ नये, कुठेही गोरक्षकाच्या नावाखाली जे लोक कायदा व सुव्यवस्था बिघडवत आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी अशाचं निवेदन आम्ही मान्य आयुक्त साहेबांना दिलेलं आहे. मान्य आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे जो कोणी कायदा हातात घेईल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव?
सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय. आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचं अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.